भरपूर आहे. पड पड पड. पडते. पडली पडली कृष्णा पडली. अरे पडली सगळी जांभळं खाली बघ. माझ्या डोक्यात पडली. पडली बघ भरपूर झाली. किती वर चढायला लागलंय. मी दमले आता. पूर्वाने मोर्चा सांभाळलेला आहे. काढ. आहेत का दिसतात का? कृष्णा कुठे वर चढलायस? बाबा पडशील ना. काय कृष्णाने दिली मला काठी ती. चला बाई आता निघायचं. नको नको इथेच तर गाडीत टाकायचं. संपलं माहेर पण आता निघायचं. निघताना डोळे भरून येत होते पण खूप कंट्रोल केलं. कारण आता एकदा का मुंबईला गेलं की मग लवकर भेटायला मिळत नाही. आणि काय ओढ असते काय प्रेम असतं हे त्या माहेरवाशिणीलाच माहिती. पण एक आहे की आता मी सासरी निघाले आणि तिकडे हे लोक येणार आहेत मला भेटायला पुन्हा. चलो या शुक्रवारी तिकडं आपण भेटू सगळे. आई या सगळेच या. चला संपले माहेरचे 4 दिवस. चली ससुराल चली. सासरी पण मजाच असते. चला आता तिकडे थोडे दिवस. आणि चंद्रमौळीमध्ये आपल्या आलो आम्ही आमच्या चंद्रमौळीमध्ये. गेट बंद आहे. आता आल्या आल्या पहिला चहा ठेवला. मग तिकडच्या 2 रूम सगळ्या क्लीन करणार आहेत कारण त्या बंद असतात ना. मग आता आम्ही आलो तर वापरायला होते म्हणून म्हटलं पहिले चहा घ्यावा. हे जुने पुराणे कपडे शोधून काढले इथे ठेवलेले तेच घातलेत. सगळं क्लीन करायचं आहे ना आता. सगळं घाण होणार आहे. पण पहिला एनर्जी ड्रिंक आमचं. चहा झाल्यावर मी चपात्या करायला घेतल्या. हे सासूबाईचं लाटणं बघा किती जाड आणि मोठं आहे. त्यांना जमतं मला नाही जमत याच्यावर. पण आता काय करायचं कारण का त्यांना लवकर भूक लागते आणि माझं सगळं क्लिनिंग व्हायला वेळ लागेल. म्हणून म्हटलं आधी स्वयंपाक करावा म्हणजे त्या जेवतील. आणि भाजी काय तर बेसनची पोळी हेच. कारण भाजी काही केलीच नव्हती. त्यांनी डाळ भात केलं होतं. आता भाजी आणायला जावं लागेल. आणि गावच्या चपात्या कशा असतात माहिती ना एकदम मोठ्या म्हणजे पोळपाट भरून. म्हणजे एक खाल्ली तरी आपल्यासारख्यांसाठी पुष्कळ दणकून. नंतर बेसनच्या पोळी केली पटापट. आणि ते झाल्यानंतर म्हटलं आता आहे स्वच्छतेच्या कामाला लागायचं. सोफा आमचा एंट्रीलाच दरवाजाच्या बाजूला आहे. तिथेच बॅगा ठेवल्या. आणि ह्या गाद्या आम्ही जाताना गुंडावून ठेवतो. आता झाडायचे म्हणून पहिल्या सगळ्या उचलून ठेवल्या कारण रिकामं केलं सगळं. तर मला ते झाडून पुसून घेता येणार होतं. त्याच्यामुळे मिस्टरांनी उचलून ठेवल्या ते सगळ्या. तर मी पहिल्यांदा सगळा केअर काढून घेतला. त्यानंतर बॅकसाईडची जी रूम आहे आमची ती पण आम्ही काय केली म्हटलं स्वच्छ करूया. कारण ती लॉकच असते. नाही म्हटलं तरी धूळ येतेच जरी बंद असलं तरी. त्याच्यामुळे म्हटलं ती पण स्वच्छ करून घेऊया. धूळ आलीच होती बघा किती कचरा दिसतोय तुम्हाला. कारण खिडक्या आहेत शेतात घर आहे त्याच्यामुळे माती येतेच. तर म्हटलं ती झाडली सगळी स्वच्छ केली. नंतर मॉबने पटापट सगळं म्हटलं पुसून घेतलं. बघा असं असतं. माहेर पण संपलं. माहेरी कसं निवांत होती. आता इथे आल्यानंतर कामाला सुरुवात. काय करणार कारण आपलं घर असतं. हाच तर यालाच तर म्हणायचा संसार. आणि प्रत्येकाला आपल्या घराची ओढ असतेच. आणि सासूबाई ह्या सगळ्या रूम काय वापरत नाही. त्या बंदच असतात. किमान त्या आहेत म्हणून घराची देखभाल तरी होते. कारण बंद घर ठेवणं म्हणजे खूपच अवघड आहे. म्हणजे त्याची वाटच लागते. कोणीतरी घरात आहे हेच महत्त्वाचं. आणि मी मागची बाजू सगळी धुवून घेतली कारण मला ना इथे बसायला खूप आवडतं. चहा घेत ही माझी फेवरेट जागा आहे. त्याच्यामुळे ते पाणी टाकून सगळं क्लीन केलं. आणि आता मस्तपैकी व्यवस्थित बेडशीट वगैरे चेंज करून गादी जिथे होती तिथेच सेंटरलाच टाकली. काय बाकीचं हलवलं नाही सोफा वगैरे. आत्ता म्हटलं आहे फक्त स्वच्छता हेच आता होतं काम. बॅगा वगैरे सोफ्यावरच ठेवल्या. म्हटलं नंतर बघू आता त्याच्याकडे. आत्ताच सगळं आवरून झालं. सगळं घर स्वच्छ केलं. सासूबाई जेवल्या. आता आम्ही जेवणार. भूक लागली आहे. म्हणजे कपडे सगळे सगळं करताना घाण होतात ना. सगळे
छान स्वच्छ आंघोळ करून चेंज केले. आता आराम करायचा जेवून. आणि आज आहे बाजार, माहिती आहे ना, आठवडी बाजार असतो, तर तो आहे. तर तिकडे जायचं दुपारी. तिची उत्सुकता आहे की आठवडी बाजारात जाऊन आता काय काय घ्यायचं. तर तिकडे जायचं, आता आराम करून जायचं. तर व्हिडिओ पाहत राहा पुढे. आता जायचं का बाजारात? जाऊया. हां हां आता झालंय ऊन कमी ना. दळण ठेवायचं आहे. ठेवूया. आणि मग येताना घेऊन यायचं का दळण? घेऊन यायचं. राजू चालूया की जाताना घेतो ना तुझ्याबरोबर. हे बघा ना, चांगलं फुल आलं डबल तगर आहे ना, मस्त आहे, हा. सुंदर फुल आहे. किती छान आहे फुल, डबल तगर. पण मोगरा कुठे गेला? आता फुलं नाही आली मोगऱ्याला. ठीक आहे आले ती कुठे आहेत? या पानात बघ, दिसतंय का तो फुलं? मोगरा फुले आहे ना. मला कुठे दिसेना ना रे मोगरा. कळ्या दिसतात. भरले हे झाड डबल तगर फुलांनी. बापरे, हे किती फुलं आहेत बघा. सगळी फुलं छान वाटतंय. अरे माझं गुलाब, येल्लो गुलाब आलं इकडे. तिकडे लाल लावलं होतं, इकडे हे येल्लो लावलं, पिवळा लावला होता गुलाब. वाव, किती छान. याला वास नाही, हे फक्त दिसायला छान दिसतं. दिसायला सुंदर आहे. हवा सुटली इथे म्हणून बसलो इथे छान. हा हा. चला आता बाजारात जायचंय. चला आता जाऊन येतो मार्केटमध्ये. मोटरसायकलवरून बाजारला निघालो. नदी पार केलं की मार्केटचं गाव. नदीच्या अलीकडे आमचं गाव, पलीकडे कोळे आणि अलीकडे आणे. आता सगळ्या बायका बाजारला निघालेल्या आहेत बघा, गावातल्या. पूर्वी जशा बाजारला जायचं तशा आता ह्या गावातल्या बायका त्या गावात बाजारला जाणार. आमच्या गावात बाजार भरत नाही ना, छोटं गाव आहे, म्हणून या पलीकडच्या गावात जायचं नदीवरून पलीकडे. आता ब्रिज झालंय, तेव्हा सगळे बाजारला निघालेले ते सगळे. शहरातल्यासारखा फार गजबजलेला नाही, पण बाजार भरला होता. हळूहळू लोक येत होती. भाज्या, साहित्य आठवडाभराचं घेत होती आणि खूप मजा येत होती तो बाजार बघताना, फिरताना. किती उत्सुकतेने बायका सगळं काय काय घेत होत्या, शॉपिंग करत होत्या. आणि मला पण या बाजारचा अनुभव मिळाला. मी काही भाज्या घेतल्या घरात लागणाऱ्या आठवडाभराच्या. आणि ह्या भाज्या कशा म्हणजे ताज्या असतात, शेतातल्या काढून ते लोक विकायला बसलेले असतात. त्याच्यामुळे खूप काय म्हणतात ना, ऑर्गॅनिक असं आपल्याला वस्तू तिथे मिळतात. कारण असं शेतातलं आणून डायरेक्ट खायचं आपल्याला माहीत नाही ना. त्याच गावच्या बाजारातनं जाऊन आलो. बाजारात गेलं की एक फायदा होतो की सगळे गावातली लोक भेटतात. एरवी आपण प्रत्येकाकडे असं जाऊ शकत नाही. बाजारला गेल्याने बरेच जण भेटतात, तिथे गाठीभेटी होतात. आणि मग पुढच्या आठवड्यात जायचं. मग आठवडाभराचं काय काय घेऊन यायचं. काही भाज्या असतील, कांदे, बटाटे, मसाले, इकडे आलं वगैरे सगळं. थोडंफार शेतात असतं पण सगळंच नसतं ना. आणि आमच्या गावात काही बाजार भरत नाही असं. आणि मग आठवडाभर थोडं रिलॅक्स म्हणजे आलो भेटून. आणि आता गेली लाईट गेली, आता काय करणार. तर आता थोड्या वेळाने करायचं स्वयंपाक. आली तर ठीक आहे, नाही तर करायचा तसंच. आता म्हटलं छान हवा सुटली, थोडंसं इकडे राऊंड मारणार. मस्त वाटतं एकदम, इतकं छान वाटतंय ना, अजिबात गरम होत नाही. बापरे, मुंबईत नुसतं घामाच्या धाराचा ब्लॉग इथेच एंड करते. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता गावाला आलं तर काही ना काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी स्पेशल असतंच. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, मस्त जीवन जगा. किती हवा सुटली. बाय बाय, टेक केअर.